एप्रिल 2024 सायकोलॉजीसाठी प्रश्न विचारला होता. स्लीप स्पिंडल्स आर असोसिएटेड विथ विच स्टेज ऑफ स्लीप? स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4 असे त्याचे ऑप्शन्स होते. निद्रेच्या कोणत्या टप्प्याशी स्लीप स्पिंडल संबंधित असतात? हा मराठीतून प्रश्न होता. टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3, टप्पा 4 याच्यापैकी कोणतं उत्तर आहे पाहण्यासाठी झोपेच्या अवस्था पाहाव्या लागतील. मुख्य झोपेच्या अवस्था 2 आहेत. नॉन रॅपिड आय मुवमेंट आणि रॅपिड आय मुवमेंट स्लीप. याच्यामध्ये नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीपमध्ये N1, N2 अशा 3 उपअवस्था असतात. ही जर सायकल पाहिली तर सर्वप्रथम जे आहे आपण नॉन रॅपिड आय मुवमेंटमध्ये प्रवेश करतो. नंतर स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4 आणि रॅपिड आय मुवमेंट स्लीप. अशा प्रकारे ही 90 ते 120 मिनिटांची सायकल असते. अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर आधी नॉन रॅपिड आय मुवमेंट, नंतर N1, N2, N3 आणि रॅपिड आय मुवमेंट स्लीप. नॉन रॅपिड आय मुवमेंटची वैशिष्ट्य जर पाहिलं, व्हायटल फॉर फिजिकल मेंटल रिस्टोरेशन, शारीरिक मानसिक थकवा दूर होण्यासाठी, पुनर्भरण होण्यासाठी ही अवस्था खूप महत्त्वाची असते नॉन रॅपिड आय मुवमेंट. याच्यामध्ये आय मुवमेंट हे स्लो, कमी असतात किंवा ॲब्सेंट असतात, गैरहजर असतात, म्हणजे कुठल्याही प्रकारे डोळ्यांच्या बुबुळांची हालचाल या अवस्थेत दिसत नाही. आता याचे जो उपप्रकार आहे N1 मध्ये लाईटर स्लीप असते. ट्रान्झिशन फ्रॉम वेकफुलनेस, अल्फा वेव्ह रिप्लेस बाय स्लोवर थीटा वेव्ह. आपण झोपेच्या अवस्थेमध्ये जे अल्फा वेव्ह असतात त्याचं रूपांतर हळूहळू थीटा अवस्थेमध्ये व्हायला लागतं. या अवस्थेमध्ये जर आपण कोणी हाक मारली, काही पडलं तर आपण सहज जागे होऊ शकतो, म्हणजे नुकतेच झोपेमध्ये आपण प्रवेश केलेला असतो. N2 मध्ये ही डीपर स्लीप असते, कॅरेक्टराइज बाय स्लीप स्पिंडल्स अँड के कॉम्प्लेक्स. अशा प्रकारचे के जे कॉम्प्लेक्स आहेत हे वेव्ज आपल्याला ब्रेनचे दिसून येतात, म्हणून या अवस्थेला स्लीप स्पिंडल किंवा के कॉम्प्लेक्सची अवस्था असंही म्हटलं जातं. म्हणजे आपला जो प्रश्न आहे स्लीप स्पिंडल असोसिएटेड विथ विच स्टेज ऑफ स्लीप, त्याचं उत्तर जे आहे ते आहे स्टेज 2. या अवस्थेमध्ये के कॉम्प्लेक्स आणि स्लीप स्पिंडल्स आपल्याला आढळून येतात. तर सर्वात महत्त्वाची जी आहे N3 स्लो हायेस्ट ॲम्प्लिट्यूडची आणि स्लीप वॉकिंग जर कुठल्या अवस्थेमध्ये होत असेल तर N3 म्हणजे झोपेच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये जे आहे हे झोपेत चालणं शक्य होतं किंवा घडू शकतं. आता रॅपिड आय मुवमेंट जे आहे ही सर्वात महत्त्वाची अवस्था आहे. याच्यामध्ये रॅपिड आय मुवमेंटमध्ये कॅरेक्टराइज बाय ॲक्टिव्ह ब्रेन, जसे आपण जागृत अवस्थेमध्ये असतो तशा ब्रेनच्या वेव्हज असतात. सिमिलर टू वॉकिंग, म्हणजे जागृत अवस्थेसारखे मेंदू असतो पण आपण गाढ निद्रेमध्ये असतो. व्हायटल मेमरी, कॉन्सोलेशन, लर्निंग आणि इमोशनल हेल्थ, जे आपण शिकलेलं आहे, जे स्मृती आहे त्याचं साठवण होण्यासाठी, शिकलेलं लक्षात राहण्यासाठी ही अवस्थेतली झोप जी आहे ती अत्यंत गरजेची असते. मसल पॅरलाइज टू प्रिव्हेंट ॲक्टिंग आउट ड्रीमिंग, झोपेत स्वप्न पडताना पॅरलाइज